गेल्या 2 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे फोडाफोडीचं राजकारण कालपर्यंत राज ठाकरेपर्यंत उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। का आज आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? अरे बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांना माहिती आहे कशा प्रकारची महागाई आहे, गॅसचा असो, पेट्रोल डिझेल। बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे। आज 3 लाख पदं महाराष्ट्र सरकारमध्ये खाली आहेत, ती भरायची आहे। आम्ही सरकारच्या मागे लागलो, हे 3 लाख आपल्या युवकांना याची भरती चालू करा आणि त्यांच्या हाताला काम द्या। पण कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचं काम या सरकारने चालू केलं। मधल्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार बनण्याची ऍडव्हर्टाइजमेंट काढली, जाहिरात काढली की कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरायचा आहे। तुम्ही ऐकलं का कधी आयुष्यात की कशी कंत्राटी पद्धतीने कधी तहसीलदार याची भरती केली? तिथे मोर्चे निघाले, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हा माझा निर्णय नाही, राज्य शासनाने मला सांगितलं की कंत्राटी पद्धतीने तुम्ही तहसीलदार भरा, आणि तिथे मोर्चे निघाल्यानंतर तो निर्णय मागे घेतला। अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीच्या बाबतीत निर्णय या राज्य शासनाने घेतला होता। पण अजून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघून सुद्धा मागच्या दाराने हे कंत्राटी पद्धतीचे भरती त्या निमित्ताने चालू आहे।